2 वर्षानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष देत आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातला GR काढलेला आहे आणि या GR संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे पाटील आहेत। दादा काय सांगाल, कसं पाहताय GR कडे, काय सांगता ना GR कसं पाहता? मराठीतच ना 2 सप्टेंबर 2025चा जो काही शासन आदेश आहे यामध्ये पुराव्यासाठी कायदे पद्धती निश्चित करणं, कार्यपद्धती निश्चित करणं त्याचा तो शासन आदेश आहे। हा काही कायदा नाही आणि ह्या शासन आदेशामधून मराठा विषयक आरक्षण समितीचे अध्यक्ष, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी तमाम मराठ्याची फसवणूक केलेली आहे। या शासन आदेशापासून एकही मराठ्याला लाभ होत नाही। जे कुणबी बांधव आहेत 1967 पूर्वीचे ज्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते स्वतःची वंशावळ सिद्ध करू शकतात त्यांना यातून लाभ होणार आहे। आणि आमचं जे आंदोलन आहे ते मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आहे। जे कुणबी भावंड आमचे पहिल्यापासूनच OBC आरक्षणामधला पात्र आहेत त्यांच्यासाठी नाही। म्हणून मराठा समाजाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी फसवणूक केलेली आहे, म्हणून त्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, अशी माझी या ठिकाणी पहिली मागणी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे, कसं पाहतो? सगळे सोयरेचा जो काही मागचा शासन आदेश आला होता त्याचाही त्यांनी गुलाल उधळला होता। मी या एवढीच प्रार्थना करेल की जो गणपती बाप्पा ते बरोबर घेऊन गेले होते मुंबईला, तो बुद्धीचा देवता आहे, त्यांनी त्यांना सद्बुद्धी द्यावी। कायदेविषयक, न्यायालयविषयक, घटनात्मक विचार करण्याचा आणि समजून घेण्याची त्यांना बुद्धी हो आणि त्यातून कुणबी समाजाचं होईना भलं हो, अशी मी प्रार्थना करतो। कुठेतरी हा GR टिकू शकेल का, काय वाटतंय, काय म्हणते? हा GR टिकण्याचा प्रश्नच नाही, कारण त्या GR मधून काहीच मिळणार नाही मराठा समाजाला। जे पूर्वी कुणबी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळतात आणि त्याची पद्धती वाचा, त्या GR मध्ये काय वाचा 1, 3 आणि 10 क्रमांकामध्ये दिलंय त्यातून निश्चित केलेली आहे। त्या कार्यपद्धतीमधून कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनला जो कुणबी आहे, ज्याच्याकडे 1967 पूर्वीचा कुणबीचा पुरावा आहे आणि वंशावळ सिद्ध करू शकतो, तोच पात्र होणार आहे, मराठा होणारच नाही। त्यामुळे GRचा एकाही मराठ्यांना उपयोग नाही। आणि परत सांगतो, आमचं आंदोलन हे मराठा समाजासाठी आहे, कुणबी भावंडासाठी नाही। ते त्यांचं घेण्यासाठी समर्थ आहेत। शासन कुठेतरी समाजामध्ये ते निर्माचं काम करतंय का, काय सांगणार? निश्चित मराठा समाजाला बोगस GR दिला, मराठा समाजाची फसवणूक केली आणि समाजाच्या लक्षात येऊ नये म्हणून OBCचं आंदोलन उभं केलं। छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांचं बटनावरचं खेळ नाही, बटन दाबलं आणि भुजबळांनी त्या ठिकाणी चालू केलं, मी न्यायालयात जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार। आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये अशा पद्धतीची भावना पसरवली जाते की भुजबळ कोर्टात जात आहेत ना, भुजबळ विरोध करतायत ना, म्हणजे आपलं आरक्षण पक्क आहे। पण भावंडानं तसं नाहीये। भुजबळ हे बुजगावनं उभं करून मराठ्यांचा कात्रजचा घाट केला जातोय। आपला वारसा छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे, आपण कात्रजचा घाट दुसऱ्याचा करत होतो आणि आज दुर्दैवानं मराठा समाजाचा कात्रज या ठिकाणी होऊन बसलाय। नक्कीच कुठेतरी शासन जे आहे ते कुठेतरी मराठा समाजाची फसवणूक करते, त्यामुळे कुठेतरी हा GR खोटा असल्याचं दादांकडून सांगण्यात आलेलं आहे। अजय गाडे, लोकशिवाय मराठी, जालना।